पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, आसाम पायंडिचेरीत हॅट्रिक, महाराष्ट्रात दणदणीत यश, अकोल्यात जल्लोष. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत इतिहास रचला, तर आसाम व पायंडिचेरीमध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा सत्ता मिळवत भाजप एनडीएने हॅट्रिक साधली. महाराष्ट्रातील निवडणुकीतही भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयाचा जल्लोष अकोल्यात जयप्रकाश नारायण चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह व भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर आतिषबाजी, ढोल, नगारे वाजवून, पेढे वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, माधव मानकर, शंकर वाकोडे, देवाशिष काकड, पवन महल्ले, सिद्धार्थ शर्मा, वसंत बाचुका, वैशाली शेळके, पुरुषोत्तम पानझाडे, चंदा शर्मा, चंदा ठाकूर, तुषार भिरड, निलेश निनोरे, हेमंत शर्मा, मंजुषा शेळके, विनोद मापारी, संजय झाडोकार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने इतिहास घडवला आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणाला जनतेने नाकारले. आसाम व पायंडिचेरीत हॅट्रिक करून जनतेने विकास, हिंदुत्व व राष्ट्रवादावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजयाने 2027 व 2029च्या विजयाची नांदी झाली आहे. हा विजय बूथ कार्यकर्त्यांच्या त्यागाचा, संघ परिवाराच्या तपस्येचा व कालीमाता कामाख्या देवीच्या आशीर्वादाचा आहे. अकोल्यातील प्रत्येक घरात आता कमळ पोहोचेल.